सुरुवात करायची मंदार. गेम इज ऑनचा इशारा येतोय. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर लांबवरचं ठेवलेला चेंडू होता, पण असं वळतात आणि दंडित करतायत. यावेळेस स्टंप लाईनवरती चेंडू होता. प्रज्ञेश तिथे आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी थोडीशी खराब आहे. कलेक्शन मध्ये थोडंसं फंबल झालं, त्यानंतर फेकीमध्ये सुद्धा चुकी होते. मंदार अतिशय जलद गतीचा गोलंदाज म्हणून ओळखला जातो. मंदारचं सुद्धा जर आपण प्रवास पाहिला ना तर अगदी कमी वयामध्ये सुरुवात केली आणि अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा मंदारने ॲज अ यंग बॉलर म्हणून गाजवल्यात. आता अंडरआर्म क्रिकेटमध्ये त्याला फारसा अनुभव झालाय. वय जरी कमी असलं तरी अतिशय लहान वयापासून मंदार जलद गतीने गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो आणि मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये अर्थातच खूप चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली आहे. सुपर 6 एक वेगळं फॉर्मॅट MHBचं क्रीडांगण आहे आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा खोदून काढलंय. मिड ऑनला क्षेत्ररक्षक प्रज्ञेश स्वतः आहेत. यावेळेस चुकी होणार नाही. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 4 या स्कोर कार्डवर. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. थ्रू द कव्हर. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न. फेकी होईपर्यंत 2 धावा झाल्या. तिसरी धाव होईल का तर नाही. 2 धावेने समाधानी व्हावं लागेल. 2 धावेने समाधानी व्हावं लागेल. यावेळेस लेगस्टिकच्या थोडंसं बाहेर. लेफ्ट हँडेड बॅटर असल्यामुळे थोडंसं अँगलमध्ये सुद्धा परिवर्तन करावं लागलं आहे. वाईट बॉल येतोय. मॅच संथगतीने पुढे जाताना आपल्याला दिसते. वाईट बॉलच्या जोरावरती धावफलक जाऊन पोहोचेल 8. चेंडू फेकून झाले 3. मंदारला इथून चांगले चेंडू हातावे लागतील, कारण 3 चेंडूवरती एका दुसरा मोठा फटका आला म्हणजे 10-12 धावा जर या षटकामध्ये आल्या तर पुन्हा एकदा कुठेतरी मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय आणि चेंडू थांबणार नाहीये. मिस फील्डच्या रूपामध्ये नजरहटी, दुर्घटना घाटी. येतोय चौकार. 4 धावेने धावफलक आपण पाहतोय 12 या स्कोर कार्डवरती. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता, परंतु त्याच्या माध्यमातून थोडंसं कॉन्सन्ट्रेशन कोलॅप्स आणि त्याचा पूर्णपणे फायदा मिळतोय फलंदाजाला. मोमेंटम शिफ्ट होईल का या चौकाराने हे सुद्धा बघण्यासारखं आहे.
चला स्पीडअप करा, अजून येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 20 मिनिटाचा अवधी फक्त आपल्याकडे आहे. सहकार्य करा. तेरा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 5 चेंडूचा खेळ झालाय. 13 धावा धावफलकावरती. लेफ्ट हँडेड बॅटर यावेळेस मनीष, ज्याने आतापर्यंत फक्त एकच बॉल फेस केला, 2 धावा बनवल्या. दुसऱ्या बाजूला ऋषी आहे, 4 चेंडू फेस केलेत, 8 धावा बनवल्यात. काही करायची थोडीशी. पंचांना सुद्धा विनंती, आपण सातत्याने ताकीद द्या, कारण आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये. कोणत्याही पद्धतीच्या फ्लड लाईट्स नाही आहेत. ऑलमोस्ट आपण पाहिलं 3:50 मिनिटाचा अवधी झालाय. अजूनही फर्स्ट राऊंडचा शेवटचा सामना सुरू आहे. अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा आय साइड वरती चेंडू येत नाहीये. धावांचा विचार केला. धावफलक 15 या स्कोर कार्डवरती 1 षटकाची झाली समाप्ती. म्हणजे 15 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. त्याच्यामध्ये जरी एक मिसफिल्डचा चौकार असता तरी धावा आल्यात. 15 ऑन द स्कोर कार्ड, नो लॉस. शार्विल 11 रेनबो वडाळा, चला प्लीज लगेचच गोलंदाज इंट्रोड्यूस करा. सूरजला आपण बॉलिंग मार्क वरती पाहतोय. हट्टी नावाने जास्तीत जास्त प्रसिद्ध वडाळ नगरीमधील अर्थातच लिटिल मास्टर म्हणून सुद्धा ज्याच्याकडे पाहिलं जातं. ट्रिपल एस चॅम्पियन ट्रॉफीची अर्थातच रील आपण सूरजची पाहिली आहे. सूरज सोबत हे सचिन राणेचं सेलिब्रेशन आणि अर्थातच स्वतःच्या संघाला विजयश्री संपादन करून दिलं होतं अर्थातच सूरजने. परंतु इथे सामना नवीन आहे, क्रीडांगण नवीन आहे, स्पर्धा नवीन आहे, दिवस नवीन आहे आणि क्रिकेटरला नेहमी शून्यापासून सुरुवात करावी लागते. आपण इतिहासामध्ये काय केलंय ना याच्यामधून फक्त आणि फक्त आपण प्रोत्साहन घेऊ शकतात. चला स्पीडअप करायचा, वेळ जास्त जवळला जातोय. न्यू बॉलर सूरजला इंट्रोड्यूस केलं गेलंय. एक वेगळ्या अंदाजामध्ये तो गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने स्लोअर वनला पिक केलाय आणि त्याला भिरकावून दिलंय मैदानाच्या बाहेर. येतो षटकार 6. धीम्या गतीच्या बॉलला पिक करणं गरजेचं होतं. फलंदाजाने ते पिक केलंय ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर. इतका खराब चेंडू नव्हता, परंतु धीम्या गतीचा चेंडू असल्यामुळे त्याला पिक केलं गेलंय. धावांचा विचार केला षटकाराने. धावफलक जाऊन पोहोचेल 21 या स्कोर कार्डवर. 21 ऑन द स्कोर कार्ड टॅली. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. यावेळेस एंड बदललं गेलंय. राईट आर्म ओव्हर द विकेटने सोडून आता राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करताना आपल्याला दिसणार आहे. ट्रिपल एस लाईव्हचं सुद्धा कौतुक करावं लागेल. यावेळेस बघा जसं साईड चेंज केली गेली ना, इम्प्रोवायझिंग लाईन लेंथ 2 धावा येणार आहेत. प्रज्ञेश शिंदे प्रयत्न करतील मिड विकेटवरून चेंडूला थ्रो करण्याचं, परंतु सक्सेस होणार नाहीयेत. 23 धावा धावफलकावरती आहेत. दोन धाव्याने धावफलक जाऊन पोहोचतोय. तब्बल आपण पाहिलं 25 या स्कोर कार्डवर. सूरजने कमबॅक केलंय. साईड बदलल्यानंतर आपण पाहिलं इम्प्रूव्हमेंट आपल्याला पाहायला मिळते.
चला स्पीडअप करा थोडंसं प्लीज, खूप जास्त वेळ घेतला जातोय. सातत्याने आपण विनंती विनवणी सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यावेळेस पुन्हा एकदा स्लोवर वनला पिक केलं समोरच्या दिशेने, लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून धीम्या गतीच्या चेंडूला केलंय पुन्हा एकदा पिक आणि पिकअप शॉट येतोय षटकार मॅक्सिमम 6. एक मिनिट आदर्श आहे इकडे. कुठे गेलाय का दे त्याला पाणी. अरे पीसीच्या मागे इथे मात्र आपण पाहिलं सूरजने विकेट पटकावून दिलाय. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय स्थिरावणार आहे 33 या स्कोर कार्डवर. रन आउटच्या रूपामध्ये आपण पाहतोय. तेहतीस धावा धावफलकावरती आहेत. तेहतीस धावा धावफलकावरती आहेत. सूरजचं षटक ड्रॅमॅटिक राहिल आहे. धावा सुद्धा आल्यात, विकेट सुद्धा आता आली आहे, 2 धावा सुद्धा आल्यात. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर चेंडू आहे. पंच वळतील का याची वाट बघावी लागेल. यस 22चा इशारा येतोय. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 22 नंतर तब्बल 35 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकातील अजूनही 2 षटकाची समाप्ती झाली आणि 35 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे 17.5च्या सरासरीने धावा आहेत. चला स्पीडअप करा प्लीज. शार्वीर 11 रेनबो वडा संघ प्लीज स्पीडअप करा. प्रज्ञेश आपल्याला विनंती आहे, कारण अजूनही या षटकातील अर्थातच 6 बॉल आणि त्याच्यानंतर पुढचे 6 बॉल म्हणजे 12 बॉलचा खेळ या इनिंगचा बाकी आहे आणि त्यानंतर संपूर्ण इनिंग बाकी आहे. मित्रांनो सहकार्य करा. चला स्पीडअप करा, सुरुवात करायची आहे. स्पीडअप करायचं आहे थोडंसं. समोरच्या दिशेने खेळला पहिल्या चेंडूवरतीच आक्रमण करण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहिलं मोठा फटका आला आणि धावफलक जाऊन पोहोचणार आहे. तब्बल आपण पाहिलं 41 या स्कोर कार्ड वरती आशिष विरुद्ध सुद्धा हल्लाबोल केला जातोय. बॅटिंग मार्क वरती आपण पाहतोय अँडी आपल्याला दिसतोय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. स्लाइसर केलाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु फक्त आणि फक्त वॉचिंग पोझिशन मध्ये असणार आहे. अजून एक सिक्सर.
याच्या अगोदरचा बॉल स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक होता आणि त्यानंतर यावेळेस थोडंसं क्रॉस बॅट केली आहे, मनगडाचा वापर केलाय, बॉटम हँडचा वापर केलाय. खोलव्या टप्प्याचा चेंडूला खोदून काढलाय आणि एअर स्ट्राईक केली आहे समोरच्या संघावरती. पुन्हा एकदा बिग हिट, बॅक टू बॅक. तिसरा षटकार येतोय. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं हा विक्रम अक्षय मात्रेने केलाय आणि या मॅच मध्ये तो विक्रम मात्र आपल्याला हँडी करताना दिसेल का? धावांचा विचार केला, धावफलक तब्बल धावन पोहोचणार आहे 53 या स्कोर कार्ड वरती. 3 बॉल 3 आणि त्यानंतर कुठेतरी छोटस टीम हडल आपण पाहतोय. बॅटिंग ट्रॅक वरती एका बाजूला आपण अँडीला पाहतोय, त्याच्या सोबतीने मनीष आहे. बॉलिंग मार्क वरती आशिष किणी, ज्याच्याकडे अंडरम क्रिकेटचा भला मोठा अनुभव आहे, परंतु आतापर्यंत तो अनुभव सार्थकी लागला नाहीये, कारण समोर अँडी अफलातून फलंदाजी करतोय. आणि हीच पावसाळी रबर बॉल क्रिकेटची खासियत आहे. रबर बॉल क्रिकेटची हीच खासियत आहे. कोणत्याही गोलंदाजाला सहजासहजी मात्र विकेट मिळत नाही. समोर मात्र विचार केला अँडी खूप चांगल्या लयमध्ये आहे. चौथा षटकार लगावला जाईल का, की अँडी मात्र ज्या धावते आलेखाचं ग्राफ वरती जातोय त्याला थांबवेल, बघण्यासारखं आहे. चौथा बॉल खूप महत्वाचा आहे. मागच्या मॅच मध्ये 6 बॉल 7 षटकार अक्षय मात्रेने लगावलेत आणि सर्वत्र त्या खेळाडूची चर्चा सुरू झाली आहे. इथे मात्र आपण पाहिला वाईट बॉल असेल का तरी आज पंच वळतायत, दंडित करतायत. विकेट काढण्याचा प्रयत्न, परंतु खोलवड टप्प्याचा चेंडू आहे. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय तब्बल जाऊन पोहोचणार आहे 55 या स्कोर कार्डवर. पंचावन्न धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ. समोरच्या दिशेने खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत. फेकी सुद्धा अतिशय वेगाने झाली आहे. विकेट किपर एंड वरती सूरज क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये फुटबॉल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 56. शेवटचा चेंडू अजूनही इथून येणं बाकी आहे. इथे मात्र अजून एक खराब बॉल. एका बाजूला साई सिदी अंधेरी, त्यांच्या विपक्ष शार्विल 11 रेनबो वडाळा. एक्स्ट्राच्या रूपामध्ये अजून एक धाव ऍड होणार आहे त्याच्यामध्ये, अतिरिक्त धाव +1. आता मात्र धावफलकावरती 58 धावा आहेत. शेवटचा अंतिम चेंडू अजून येणं बाकी आहे. आतापर्यंत आशिष किणीने 5 चेंडू मागे 23 धावा खर्च केल्यात. या संपूर्ण स्पर्धेमध्ये सगळ्यात महागडं षटक आपण विराज लोखंडेचं पाहिलंय. तब्बल 38 धावा त्याने खर्च केल्या होत्या. अजून एक सिंगलने धावफलक जाऊन पोहोचेल 59 या स्कोर कार्डवर. 3 षटकाची झाली समाप्ती. 59 म्हणजे ऑलमोस्ट 20 धावा प्रति ओव्हर अर्थातच झाल्यात. शेवटचं अंतिम षटक आहे.
बॉलिंग ट्रॅक वरती आपण बघतोय समितला इंट्रोड्यूस केलं गेलंय. पुढा फटका घेण्याचा प्रयत्न, संपर्क तितका चांगला नाहीये. प्रज्ञेश स्वतःला झोकून जर दिलं होतं तिथे, परंतु झेल तिपटा आला नाहीये. समितचं सुद्धा कौतुक करावं लागेल. जसा चेंडू हातात आला लगेचच धाव घेतली गेली होती विकेटच्या दिशेने, कारण त्याला माहिती होतं स्ट्रायकर एंडचा बॅटर कदाचित दुसरी धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न करेल, परंतु तसं काही झालं नाहीये. प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर सुद्धा करणं क्रिकेटच्या खेळामध्ये खूप महत्त्वाचं आहे. पुढचा बॉल, अजूनही 5 बॉल बाकी आहे. धावफलक 60+ आहे. रनआउटची संधी फेकी झाली आहे. सूरज डायरेक्ट थ्रो आणि त्यानंतर मात्र बॅटर बॅक टू द पवेलियन, गॉन. नेक्स्ट बॅटर लगेचच या प्लीज. चला स्पीडअप करायचंय प्लीज. 60 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही येणाऱ्या 4 चेंडूचा खेळ इथून बाकी आहे. 3 चेंडू मागे फक्त एकच धाव खर्च केली समित. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पहिला स्विच हिट आपण पाहतोय. संपर्क तितका चांगला झाला नाहीये, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा इझिली कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? बघता बघता तिसरी धाव होते कंप्लीट आणि 3 धावेने धावफलक. 1 शॉट आहे. 1 शॉट आहे म्हणजे 2 धावा मिळणार आहेत. पद्मनाभ प्रभू सर लगेच तीक्ष्ण नजरेने सांगतायत 1 शॉट. स्पीडअप करायचंय, फक्त 2 धावा असणार आहेत म्हणजे धावफलक 62. 3 चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी आहे. स्पीडअप करा, शेवटचे 3 चेंडू लगेच डिलिव्हर करा मित्रांनो. इथे मात्र फिंगर रोल केले होते. थोडेसे धीम्या गतीचा चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फसतोय. त्रेसष्ट धावा धावफलकावरती आहे. उर्वरित 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. विकेट काढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय. कॉम बॉक्सला सलामी देणारा हाय अँड हँडसम येतोय हा दमदार असरदार लांब 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 षटकार. 6. काय फलंदाजी अँडीने केली आहे. 69 ऑन द स्कोर कार्ड आपण पाहतोय. शेवटचा अंतिम बॉल. धावफलक तर सुसज्ज परिस्थितीमध्ये आहे. इथे मात्र आपण पाहिलं अजून एक शॉर्ट बॉलचा वापर ऑफस्टिकच्या बाहेर. तब्बल 70 धावा धावफलकावरती आहेत.
हाफ आर्म पुलचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तर तिथे तैनात आहे, परंतु कोणत्या रिझनला चेंडू गेलाय. 1D डिक्लेअरचा इशारा येतो, म्हणजे धावफलक 71 असणार आहे. 72 इज अ टार्गेट. 72 इज अ टार्गेट. जसंच नेक्स्ट इनिंगला सुरुवात होईल, तुमच्यासोबत रिझवण्यासाठी पुन्हा एकदा जोडले जातील व्हॉइस ऑफ अंडरआर्म क्रिकेट सागरजी मोरे सर. थँक्यू, धन्यवाद यशवंतजी. चला मॅच चालू करा लगेच. आणि 24 बॉलमध्ये 72 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. शर्विल 11 RM ब्रेम्बो संघाला आपण पाहिलं तर 24 बॉलमध्ये 72 धावा करायच्या. दुसऱ्या डावाकडे आपण वळत आहोत. मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं. आणि आज दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा, कैलासवासी वंदना संतोष भोईर स्मृती चषकाचा दुसरा व शेवटचा व अंतिम दिवस. चला बॅटिंग लाईनअप पाठवा लगेचच. साई सिद्धी अंधेरी संघाने पण एक चांगला खेळ केला. आजचा दिवस मला असं वाटतं अंधेरीचा आहे. सकाळी रोहन साळुंकी अंधेरी, अक्षय म्हात्रे अंधेरी, साई सिद्धी अंधेरी. बघूयात हा सामना आता कशा प्रकारे 72 धावांचा पाठलाग करतील. चोवीस बॉलमध्ये 72 धावांची गरज आहे. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो. भव्य दिव्य असं आयोजन आज संपूर्ण एकसर गाव, आमचे मानस भोईर, संतोषजी भोईर, सर्व त्यांचे एकसर गावातील नागरिक या टुर्नामेंटसाठी लक्ष लावून आहेत. साई सिद्धी अंधेरी संघ आपला पण एक प्लेअर पाठवायचं लगेच. 24 बॉलमध्ये 72 धावांची गरज आहे. दुसऱ्या डावाकडे आपण वळत आहोत. आणि पहिल्या हाफमधून आपण पाहिलं तर अफसर रॉयल चेंबूर संघ सेमीफायनलमध्ये गेली आहे. ज्या अगोदरची मॅच ज्युपिटर अंधेरी संघाने एक चांगला खेळ केला. चला लगेच मॅच चालू करा मित्रांनो, कारण की आपल्याला आज फायनल मॅच एक एक्स्ट्रा आहे. हॅलो, सामना चालू करायचा लगेच.
24 बॉलमध्ये 72 धावांची गरज आहे. आशिष आणि त्या सोबतीला बॅटर सूरज उपाध्याय, दोन वडाळ्याचे आपण पाहतो धडाकेबाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बॉलिंगसाठी वरळीचा एक वेगवान गोलंदाज ज्याच्या देखील बॉलिंगची चर्चा आपण पाहिली गेली, ओमकार वाव या नावाने देखील प्रसिद्ध आहेत. पण वरळीकरांचे देखील बॉलिंग अटॅक नेहमीच पाहण्यासारखं राहिला आहे. चिखलातून प्रवेश करायचा अगदी एक टास्क आहे बॉलिंगसाठी, बॅटिंगसाठी पण टास्क आहे. स्ट्राईक एंडला आशिष 24 बॉलमध्ये 72 धावांचं समीकरण आहे. पहिलाच बॉल समोर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला, फटका थोडा फसलाय. नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे तिकडे आणि आशिषला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागतंय रनआउटच्या रूपामध्ये. बॅटर आउट. अंपायर डिसिजन आउट आहे, बट आपण रिव्ह्यू चेक केलं जाईल. इट्स आउट. OUT. बॅटरला बाहेर जावं लागेल इकडे आणि बॅटिंग टीमचा रिव्ह्यू पण आपण लॉस झालाय. रनआउटच्या रूपमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट येते. थोडं स्पीडअप करायचं आहे फिल्डिंग टीम, जास्त वेळ घेऊ नका. न्यू बॅटर आपण पाहिलं तर करण शेंगाळे येत आहेत. सुरुवात थोडीफार कठीण होताना पाहिली गेली आहे. 72 रन्स या ग्राउंडवर चेस होऊ शकतात. साखळी फेरीतली शेवटची मॅच आपण पाहतोय. यानंतर क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल. या बॉलवर बॉल थोडाफार फटका फासताना पाहिला गेलाय. स्ट्राईक एंडला सूरज उपाध्याय. या बॉलवर देखील भन्नाट वेग पाहिला गेला ओमकारचा. येईल तिकडे डॉट बॉल. एक ओमकार बॉलिंग करतोय. आज आमच्या नवी मुंबईच्या ओमकारने पण खूप चांगली बॅटिंग केली. जबरदस्त फॉर्म मध्ये बॅटिंग करतात. अगदी ऑस्ट्रेलियन इंग्लंडचे प्लेअर वाटतात ओमकार. या बॉलवर समोर खेळले गेलेत आणि फिल्डर तिकडे अगदी स्किट झाले आणि तिकडे धावांसाठी धावाधाव चालू आहे. 3 रन्स मात्र तिकडे कंप्लीट केले गेलेत. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात जरूर, बट तिकडे थोडीफार मॅच आपण आता मात्र फायटिंग करावी लागेल कारण की टार्गेट मोठं आहे. 72 रन्स या ग्राउंडवर पहिली ओव्हर थोडी स्वस्त आली आहे, त्यामुळे रन झालेत आतापर्यंत 7 रन. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा ओमकार. स्ट्राईक एंडला करण. चान्स घ्यावा लागेल. एका दुसरा 6 या ओव्हरमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. भलं मोठं टार्गेट आहे. या बॉलवर फुल टॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. ग्राउंड स्ट्रोक बॉल ट्रॅव्हल होईल. 1 रन कंप्लीट केले. डबलचा कॉल दिला सूरजने. 2 रन्स मात्र तिकडे मिळतात आणि बघता बघता पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे समाप्त झालाय. गुड बॉलिंग ओमकार आणि 9 रन खर्च करत असताना एक इकॉनॉमी बॉलिंग केली आहे. मॅचला जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर समीकरण थोडं बदलताना पाहिलं गेलं आहे. 18 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 63 धावांची गरज आहे.
18 चेंडू आणि 63 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी अनिकेत येत आहेत. वेगवान गोलंदाज आहेत, त्यांच्याकडे पण तीच शैली आहे वरळीची. आणि स्ट्राईक एंडला सूरज उपाध्याय. 18 बॉलवर 63 धावांची गरज आहे. हातीला मात्र चान्स घ्यावा लागेल. अनुभव आहे त्यांच्याकडे पण. पहिलाच बॉल, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला, नो बॉल. यानंतर विनिंग टीमची आपण मॅच लगेच खेळणार. ज्युपिटर अंधेरी संघ आपण तयार राहायचं आहे. लगेच आपला टॉस केला जाईल. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळले गेले. सूरज उपाध्यायच्या बॅटमधून आपण पाहिलं तर हवाई सफर. बॉल जाईल आपण पाहिलं तर 6 रनसाठी. जबरदस्त फटका, हँडसम 6. श्रीसाई चॅम्पियनशिप मध्ये पण सूरज उपाध्यायने एक चांगला परफॉर्मन्स केलाय आणि बेस्ट बॅटरचा पण पुरस्कार त्यांनी मिळवलाय. त्यामुळे या हंगामात त्याची बॅटिंग अंडरआर्म ओपनला देखील पाहण्यासारखी राहिली आहे. त्यामुळे मॅच तोही सोडणार नाहीये. भले टार्गेट 72 आहे, बट आम्ही पण मॅचला झुंजवणार यासाठी प्रयत्न करतात सूरज उपाध्याय. साईसिद्धी अंधेरी, गणेश पाटील, अभिजित दोडके मात्र या मॅचचा आनंद आवर्जून घेत असतील. थोडं एन्जॉयमेंट चालू आहे. विकेंडला थोडं पिकनिक एन्जॉयमेंट पाहिजे, त्यामुळे आज या मॅचमध्ये नाही आहेत. बट या संघासाठी देखील त्यांनी चांगला परफॉर्मन्स केला आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अनिकेत. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फटका फसला गेलाय, नो बॉल. बॉलरला मात्र तिकडे लाईन लेंथ मिळत नाहीये आणि फटका थोडा फसला. सूरजने हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नो बॉलला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करत होते. तिथं 6 आला असतं तर मॅच मध्ये थोडं कमबॅक केलं असतं. शर्विल 11 RM रेम्बो, संदीप कवळे आज स्वतः आहेत. SK ग्रुप वडाळा आणि त्यांची संपूर्ण मित्र परिवार, म्हणजे मला असं वाटतं आज संपूर्ण सहकार नगर बोरिवलीमध्ये आहे आणि क्रिकेटमध्ये एन्जॉय करण्यासाठी आज सर्व इकडे एकत्रित आली आहेत. सर्व आपले मित्र तिकडे मॅचचा आनंद घेत आहेत. क्रिकेट प्रेमी जे आज पाऊस पण हलकासा चालू झाला आहे. बॉलरला थोडं कठीण जाईल आणि एफर्ट्स द्यावे लागतील. या बॉलवर देखील मात्र इकडे एक्स्ट्रा रन्स मॅच मध्ये की फॅक्टर ठरू शकतात. साईसिद्धी अंधेरी संघाच्या जाणीवपूर्वक कामगिरी करावी लागेल. दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. कैलासवासी वंदना संतोष भोईर स्मृती चषक 2025 हे दुसरं वर्ष आहे. या वर्षी MHB ग्राउंडला, लास्ट इयर विजयनगरच्या आपण ग्राउंडवर पाहिलं बोरवलीच्या, आणि आज बोरवलीच्या MHB या ऐतिहासिक ग्राउंडवर आपण या मॅचचा आनंद घेतोय. या बॉलवर देखील ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका तिकडे थोडा फसताना पाहिला गेला. 1 रन कंप्लीट केले. करण तिकडे क्विक रन, दुसरा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा मात्र बघताना तिकडे पुढे जाताना पाहायला मिळतात. 72 धावांचं टार्गेट आहे. 72चं टार्गेट आणि धावा झाले आतापर्यंत 20, म्हणजे अजूनही 52 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी अनिकेत. थोडं अनिकेतला पण देखील तिकडे थोडं डिफिकल्ट आहे. 20 धावा झाल्यात. चला थोडं स्पीडअप करा. बॅटिंग टीम, फिल्डिंग टीम दोघांना विनंती करेल.
बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अनिकेत स्ट्रायकेटला सूरज उपाध्याय एकाच दुसरा मोठा स्ट्रोक या ओव्हरमध्ये आलाच पाहिजे. 31+ या ओव्हरमध्ये स्कोर जर गेला तर लास्टला 12 बॉल 42 12 बॉल 40 वगैरे मॅच बघायला मजा येईल. या बॉलवर समोर खेळले गेले, फटका थोडा फसला, नो बॉल, 1 रन कंप्लीट केले गेले, डबलचा कॉल तिकडे होतोय. आणि बघता बघता आपण पाहिलं तर 2 रन्स तिकडे मिळतील, म्हणजे 9+2 मध्ये 3 धाव्याने धावफलक पुढे जाईल. अनिकेतला थोडं कठीण जाते बॉलिंग करण्यासाठी, बट रिझन देऊन चालणार नाही. मॅच जिंकायची तर अनिकेतला पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल. या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा रन्स खूप आल्यात. स्ट्रायकेटला सूरज, एक वेगळी स्टाईल आहे बॅट पकडण्याची. फुल टॉस बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बॉल निघून जाईल का, 1 बाउन्स, बट चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली डीप मध्ये. बॉल स्टॉप, बॉल पर्यंत पोहोचले गेले आणि फक्त 2 धावा तिकडे मिळतील. 25 धावा झाले त्या फलकावरती. इकडे पण थोडा फटका वाजताना पाहिला गेला. अनिकेतने शेवटी कमबॅक केला आणि हा बॉल एक चांगल्या पद्धतीने पाहिला गेलाय. 26 धावा होते त्या फलकावरती. 26 स्ट्रायकेटला करणला पण चान्स घ्यावा लागेल. इकडे पण फटका फसताना पाहिला गेला, 1 रन तर इझिली मिळेल. दोन धावेने मात्र धावफलक पुन्हा एकदा वरती जाताना पाहायला मिळत आहे. प्रयत्न चालू आहेत. शर्विल 11 RM रेम्बो संघ देखील प्रयत्न करतोय. शर्विल 11 RM रेम्बो वडाळा त्यांच्या विरुद्ध साई सिद्धी अंधेरी अशी फाईट चालू आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अनिकेत स्ट्रायकेटला बॅटर करण, या बॉलवर बॅटची हलकीशी एज घेतली गेली आहे. धावा झाले आतापर्यंत 29 रन झाले त्या फलकावरती आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 12 बॉलमध्ये जिंकण्याकरिता सामना आपण पाहिला तर 43 धावांची गरज आहे. बारा बॉल मध्ये 43 धावांची गरज आहे. अतिश हातामध्ये बॉल आणि परफेक्ट यॉर्कर अतिशचा बॉल ऑफ द मॅच. लेग स्टिक वाकवले तिकडे, बॅटर आउट. करणला मात्र बाहेर जावं लागेल. पाहू शकतो रिप्लेच्या माध्यमातून आपण. जबरदस्त बॉल, जबरदस्त यॉर्कर. ऑफ स्टिकला थोडे उभे होते करण आणि जबरदस्त पिचिंग करत असताना भन्नाट वेग, स्टंप टू स्टंप बॉलिंग, बॅटर आउट. नवीन बॅटर मंदार सावंत त्या मैदानाच्या आतमध्ये. दिनेशजी सोडे आपलं पण स्वागत आहे. मोस्ट वेलकम दिनेशजी. आज मस्त संडे आहे, सुपर संडे, संडे फंडे.
10 बॉलमध्ये अजूनही सामना जिंकण्याकरिता 42 धावांची गरज आहे. सूरजला मात्र या ओव्हरमध्ये थोडा आता फास्ट खेळणं गरजेचं आहे. बॉलिंगसाठी अतिश या बॉलवर लेग स्टिकच्या बाहेर आपण पाहिलं तर तिकडे नो बॉल. एक्स्ट्रा रन्स करून चालणार नाहीत. 9+1. 10 बॉलमध्ये 40 धावांची गरज आहे. सर्व एकसर गावातील देखील युवा पिढी आज या मॅचचा आनंद घेत आहेत. कोणी युट्यूबला आहे, कोणी घरी मोबाईलवर टीव्हीवरती मॅचचा आनंद घेत आहेत. कोण चॅम्पियन होईल? काल बोरिवली बॉईज संघ जोगेश्वरी ते पालघर गटातून तो संघ क्वालिफाय झालाय. अतिशय थोडी लाईन लेंथ विरकटताना पाहिली गेली आहे. एका दुसरा 6 या ओव्हरमध्ये आला. लास्टला 6 बॉल 25, 6 बॉल 30 वगैरे पण मॅच बघायला मजा येईल. मगाशी रोहन साळुंकेची इनिंग पाहण्यासारखी राहिली. डबलचा कॉल दिला तिकडे. सामना थोडा आपण पाहिला तर कठीण होताना पाहायला मिळतोय. 9 बॉलमध्ये 38 धावांची गरज आहे. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळले गेले. सूरज उपाध्यायच्या बॅटमधून आपण पाहिलं तर हवाई सफर. बॉल जाईल आपण पाहिलं तर 6 रनसाठी. हाय अँड सम 6. जबरदस्त स्ट्रोक खेळत असताना सूरज उपाध्याय कडक प्रॉपर टायमिंग केलं गेलं सूरजने आणि 6 रनने मात्र धावफलक पुढे जाईल. मॅच मध्ये अजूनही ट्विस्ट बाकी आहे. बघा मगाशी पण अशीच मॅच रंगली गेली आहे, त्यामुळे ही मॅच पण अशीच रंगेल का? मॅचला जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 8 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे. हे 2 बॉल खूप निर्णायक आहेत. सूरज स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर इकडे मॅच मध्ये नो बॉल. 31 धावांची गरज आहे. 8 बॉलमध्ये एका दुसरा 6 येईल का यावर नजरा आहे सर्वांच्या. बोरवलीचे MHB ग्राउंड आणि त्या ग्राउंडवरती देखील संपूर्ण मुंबई महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेटचा युट्यूबला देखील आनंद घेत आहेत. सर्वांचं स्वागत आहे. भव्य दिव्य असं आयोजन आज दुसऱ्या पर्वामध्ये. स्ट्राईक एंडला बॅटर सूरज. बॉलिंगसाठी अतिश. 8 बॉल 31. फुलटॉस बॉल. फुलटॉस बॉलवर मात्र तिकडे सलामी दिली आहे. या बॉलवर देखील मिळतील आपण पाहिलं तर पूर्ण 6 रन. हाय अँड सम 6. फुलटॉस बॉलवर मात्र आपण पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग करत असताना 7 बॉलमध्ये जिंकण्याकरिता आता 25 धावांची गरज आहे. एका दुसऱ्या बॅटरला मात्र रोहन साळुंके सारखी इनिंग खेळावी लागेल. सूरज उपाध्यायकडे क्षमता आहे आणि 7 बॉलमध्ये 25 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. शार्विल 11 RM रेम्बो. 7 बॉल 25 ला हा बॉल खूप निर्णायक असणार आहे. एक्स्ट्रा रन्स मॅटर करतील, पण जबरदस्त फाईट केली इकडे. मंगेशजी पाटील आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. रुपेशजी भानसे आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत. आलेले सर्व आमचे मान्यवर मोस्ट वेलकम. थँक्यू सो मच. महेंद्र आंबेकर साहेब आपलं पण स्वागत आहे. आणि आज आपल्या या कार्यक्रमासाठी आपण पाहिलं तर वेळात वेळ काढून नक्कीच रुपेशजी पाटील आणि त्यांचे संपूर्ण मित्रपरिवार इकडे उपस्थित राहिले त्याबद्दल आपलं देखील अगदी मनापासून आभार. आणि या शेवटच्या बॉलवर देखील आपण पाहिलं तर हवाई सफर. बघा मान्यवरांचं पण स्वागत 6 ने केलंय. मॅचला कलाटणी दिली आहे. 6 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. शार्विल 11 RM रेम्बो. सर्व मान्यवरांचं देखील स्वागत केलं. आता 6 ने आमचे मान्यवर देखील मॅचचा आनंद घेत आहेत. वेळात वेळ काढून या टुर्नामेंटसाठी आपली उपस्थिती दाखवली आहे. कैलासवासी वंदना संतोष भोईर स्मृती चषक फायनल डे
2025 हे दुसरं वर्ष. 6 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. सहा बॉलमध्ये जिंकण्याकरिता 19 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. सहा बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. हा सामना जर शार्विल 11 RM रेम्बो संघाने जिंकला तर त्या संघाचे पाठीराखे संदीपभाई कवळे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपये असणार आहे जर सामना जिंकला तर. SK ग्रुप संपूर्ण आज SK ग्रुप इकडे आहे. संदीप आणि त्यांची संपूर्ण टीम. संदीप कवळे स्वतः देखील क्रिकेट प्रेमी आहेत. वाय कट्टामध्ये स्वतः ओव्हर 40चं क्रिकेट पण ते खेळले आहेत. 6 बॉल 19 आणि मी शैलेशजी पाटील श्री साई स्पोर्टचे सर्व शैलेशजी पाटील आपणास देखील विनंती करेल की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. स्वागत आहे आपलं. बॉलिंगसाठी ऋषी येत आहेत. ऋषीवर जबाबदारी दिली आहे. सहा बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. प्रचंड सामना रंगताना पाहायला मिळतोय. मंदारकडे पण क्षमता आहे. नॉन स्ट्रायकिंगला सूरज उपाध्याय. बॉलिंगसाठी ऋषी पाटील. 6 बॉल 19. साई सिद्धी अंधेरी जिंकेल की शार्विल 11 RM रेम्बो वडाळा. या बॉलवर पहिल्याच बॉलवर आपण पाहिला तर चुकीच्या पद्धतीने पिचिंग करताना पाहिली गेली आहे आणि व्हाईट बॉल. आता सामना जिंकण्याकरिता 6 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना या बॉलवर बीट केला गेलाय. नॉन स्ट्रायकिंगला चान्स आहे तिकडे आणि बॅटर मंदारला मात्र इकडे बाहेर जावं लागेल रनआउटच्या रूपामध्ये. 5 बॉलमध्ये जिंकण्याकरिता आता 18 धावांची गरज आहे. भव्य दिव्य असं आयोजन. मानस भोईर, संतोषजी भोईर, एकसर गाव आणि आमचे सर्व आज मान्यवर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. बोरिवलीचा MHB ग्राउंड मध्ये क्रिकेटची आज दिवाळी आणि आज नवीन बॅटर हर्षल वापिलकर येत आहेत. सुराच्या सोबतीला बॅटिंग करावी लागेल. वडाळा सहकार नगर त्या परिसरातून पण खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं आणि तिकडचा संघ आज शार्विल 11 RM रेम्बो वडाळा हा जर सामना जिंकला तर संदीपभाई कवळे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं वार्षिक असणार आहे. सामना चांगला आहे. 5 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी ऋषी पाटील. स्ट्राईक एंडला सूरज उपाध्याय. आणि जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर अजूनही 17 धावांची गरज आहे. 4 बॉलमध्ये जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. बॉलिंगसाठी ऋषी. 4 बॉल 17ला सूरज उपाध्याय इतिहास घडवेल का? मगाशी रोहन साळुंकेने अशी जबरदस्त बॅटिंग केली होती बट ऋषीला खेळणं थोडं कठीण आहे. चक्री बॉलिंग. या बॉलवर ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. 4 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. कधी मॅच इकडे तर कधी तिकडे जाताना पाहायला मिळते. कधी अंधेरी कधी वडाळा असा सामना रंगतोय. साई सिद्धी अंधेरी त्यांच्या विरुद्ध शार्विल 11 RM रेम्बो वडाळा. 4 बॉल 16. या बॉलवर फटका थोडा फसला गेला. हवेत जातोय बॉल. फिल्डर आहेत तिकडे. 1 रन कंप्लीट केले. डबलचा कॉल होईल. 2 रन कंप्लीट होत आहेत. 3ऱ्या रनचा प्रयत्न होईल काय? यस नो यस नो आणि नॉन स्ट्राईक एंडला मात्र हर्षलला बाहेर जावं लागेल. हर्षल वापिलकरची खेळी होती समाप्त. 2 रन मिळतील मात्र तिकडे.
आता मॅच मात्र कठीण झाली आहे. 3 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 14 धावांची गरज आहे. या बॉलवर एका दुसरा 6 आलाच पाहिजे. बट क्रिकेट आहे, एक्स्ट्रा रन्स, नो बॉल, व्हाईट बॉल पण येऊ शकतात. त्यामुळे हे क्रिकेटमध्ये कधी खेळ बदलेल्याचा नेम नाहीये. तीन बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. वळत मॅचच्या दिशेने. या बॉलवर मॅचचा पूर्णपणे गणित डिपेंड असणार आहे. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. बेस्ट वर्सेस बेस्ट. बॉलिंगसाठी ऋषी, स्ट्राईक एंडला सूरज उपाध्याय. 3 बॉल 14, 58 धावा झाले. त्या फलकावर 4 विकेट गेले आहेत. सूरज उपाध्याय पण कमी नाही आहेत, मॅच सोडणार नाही आहेत. 3 बॉल 14. या बॉलवर चेक केलं गेलंय, जाणून घेतलं गेलंय, कारण की हा बॉल मॅचचा रिझल्ट सांगून जाईल. 3 बॉल आणि 14 धावांची गरज आहे. या बॉलवर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पंचांनी दंडित केले गेले. नो बॉल. आणि तिकडे काय घडलंय? नो प्लस रन मिळतील 2 मध्ये. चेक केलं जाईल, चेक केलं जाईल. अंपायर रिव्ह्यू आहे. नो बॉल आहे. सामना देखील लागता पुन्हा एकदा अटीतटीचा होताना पाहायला मिळतो आहे. सामना थोडा फसताना पाहायला मिळतो आणि आता 9+2 मध्ये आता सामना आलाय. 3 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच आहे. दोन्ही टीमकडे मॅच तेवढीच बॅलन्स जाते. विनिंग टीम यानंतर ज्युपिटर अंधेरी संघ आपण तयार राहायचा. लगेच आपला सामना असणार आहे. या आपण टॉस साठी येऊन थांबायचं इकडे. 3 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. बॉलिंग साठी ऋषी पाटील, स्ट्राईक एंडला सूरज उपाध्याय. कोण मारेल बाजी या मॅचवर संपूर्ण मुंबई अंडरआर्म क्रिकेटचं लक्ष असणार आहे. शार्विल 11 RM रेम्बो वडाळा की साई सिद्धी अंधेरी. 3 बॉल 11. बॉलिंग साठी ऋषी पाटील, स्ट्राईक एंडला सूरज. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या क्रीडा स्पर्धेचं आयोजन गतवर्षी विजयनगरच्या क्रीडांगणावर झाली. यावर्षी आपण MSBच्या या भव्य दिव्याच्या ग्राउंडवर या मॅचचा आनंद घेतोय. जबरदस्त आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळालं आहे. एकसर गाव, मानस भोईर, संतोषजी भोईर, संपूर्ण त्यांचं गाव ग्रामस्थ मंडळ आज या टुर्नामेंटसाठी जी मेहनत घेतली आहे. 3 बॉल मध्ये 11 धावांची गरज. स्ट्राईक एंडला सूरज उपाध्याय, रेडी टू फाईट. 3 बॉल 11. आणि या बॉलवर पिचिंग खूप चांगल्या पद्धतीने पाहिली गेली. येईल तिकडे आपण पाहिलं तर डॉट बॉल. आणि आता सामना आलाय 2 बॉल 11. दोन बॉल 11ला 1 6 आला तर 1 बॉल 5 पण बघायला मजा येईल. बट सूरज उपाध्यायला तो स्ट्रोक खेळावा लागेल. शार्विल 11 RM रेम्बो संघाने पण फाईट केली आहे. 2 बॉल 11ला मात्र इकडे फटका फसला आणि सूरज उपाध्यायला बाहेर जावा लागेल. आणि हा सामना आपण पाहिला तर साई सिद्धी अंधेरी संघाकडे झुकताना पाहिला गेलाय. शेवटचा बॉल बाकी आणि फक्त तब्बल 11 धावांची गरज आहे.
संतोषजी बंड आपलं पण स्वागत आहे. आणि ज्यांनी पण खूप वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला वेळ दिला असे संतोषजी बंड. आणि नेहमीच मग टेनिस बॉल क्रिकेट जेव्हा जिकडे जिकडे असेल तिकडे संतोष बंड सरांचं नेहमीच आपण स्वागत बघितलंय. आणि संतोष सर आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत. व्यावसायिक गटात देखील सध्याच्या घडीला कंधारी किंग्सचे देखील एक चांगले पाठीराखे आहेत. या बॉलवर समोर खेळले गेले, सामना जिंकला गेलाय. साई सिद्धी अंधेरी संघाने मात्र तिकडे बाजी मारली आहे. हार्ड लक टीम शार्विल 11 RM रेम्बो. शैलेश पाटील यांना विनंती करेल की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. श्री साई स्पोर्टचे सर्वसर्वाय आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये त्यांचा देखील मोलाचा वाटा आहे. गेले कित्येक वर्ष अंडरआर्म क्रिकेटची देखील त्यांनी सेवा केली आहे. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार अजाम खुरेशी अँडी, त्यांनी जबरदस्त बॅटिंग केली. अँडी आपण यायचं आहे. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल आपण अझमला. आणि मंगेशजी पाटील यांना विनंती केली की आपल्या हातून आपण प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यायचा आहे. अझम कुरेशी अँडी आपण या जबरदस्त बॅटिंग करत असताना विक्रोळी पारसाईडचे खेळाडू आहेत. खूप चांगले फॉर्म मध्ये आहेत आणि ओव्हरऑल अंडरआर्म क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळतात असे अझम कुरेशी. जबरदस्त बॅटिंग करत असताना म्हणजे जिकडे अंडरआर्म क्रिकेटचं बॉक्स क्रिकेट पण खूप चांगलं खेळले असे अनेक प्लेयर्स पण अझमने घडवले. पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण पाहिलं तरी टी शर्ट दिली जाते. चांगले चांगले प्लेयर्स पण त्या पार्क साईड मधून त्यांनी आणले. मुझम्मिलला पण त्याच परिसरातून पाहिलं गेलं. आणि अँडी अजाम कुरेशी मग ब्लू स्टार संघासाठी पण खूप चांगलं क्रिकेट खेळलं. अजाम भाई क्या कहना चाहते हो इस टूर्नामेंट के बारे में और अपना जो बैटिंग का परफॉर्मेंस हुआ इसके बारे में? टूर्नामेंट तो बहुत अच्छा है और सबसे पहले मैं मेरी टीम को थैंक्स कहना चाहूँगा कि उन्होंने मुझे यहाँ चांस दिया खेलने के लिए जब ये परफॉर्मेंस हुआ. क्या बात है. और बॉक्स क्रिकेट आप हमेशा खेलते हैं, बट बॉक्स क्रिकेट या ओवरआर्म क्रिकेट ये दो में से क्या चूज करेंगे? दोनों मेरे लिए इंपॉर्टेंट है. क्रिकेट है वो, तो मैं किसी भी एक को नहीं बोल सकता हूँ. दोनों अच्छा है. क्या बात है. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मॅच. चला टॉस पण आपण करणार आहोत आणि एक महत्वाच्या मॅचचा टॉस आहे. आता दोन्ही टीमच्या नावामध्ये अंधेरी आहे. साई सिद्धी अंधेरी आहे, ज्युपिटर अंधेरी आहे आणि पाटील साहेबांच्या माध्यमातून टॉस केला जाईल. जिंकणार तर अंधेरीच आहे. हेड्स टॉस जिंकलाय आणि डिसिजन काय असेल ओंकार? फिल्डिंग करू आम्ही पहिली. फिल्डिंग. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेत नाही. दोन्ही अंधेरीच्या टीमला ऑल द बेस्ट. तो पहिली बॅटिंग चालली आहे ज्युपिटर अंधेरीची. आणि मी मानस भोईर यांना विनंती करेल की मंगेशजी पाटील यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. यायचे पाटील साहेब धन्यवाद. आज आपण देखील